संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता आणि पोषणाची गरज असते, त्यावर उत्तम पर्याय म्हणजे आपले मेथीचे लाडू। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। त्यासाठी मी 50 ग्राम मेथी थोडीशी भाजून हलकीशी अशी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार तूप घालून घेणार आहोत आणि याला 2 दिवस असंच भिजत ठेवणार आहोत। आजचा तिसरा दिवस उजाडलेला आहे। मेथी मी 2 दिवस भिजत ठेवलेली होती। बाकीचं साहित्य बघून घेऊयात। 2 वाटी मी गूळ किसून घेतलेला आहे। तूप तुम्हाला जसं लागेल गरजेनुसार तसं वापरायचं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी शिंगाड्याचं पीठ, 1 वाटी डिंक, 1 वाटी बदाम, 1 वाटी खारीक घेतलेली आहे बिया काढून, 1 वाटी काजू, 1 वाटी मिक्स सीड्स आहेत, 1 वाटी अक्रोड आणि खोबऱ्याचे काप। आता हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून भाजत घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि सर्वप्रथम आपण बदाम भाजून घेत आहोत। बदाम छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बदाम झालेले आहेत भाजून, हे मी काढून घेत आहे। अशाच प्रकारे तुम्हाला थोडं थोडं तूप घालून सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। काजू सुद्धा भाजून घेऊयात आपण। हे लाडू बनवताना मी इथे गुळाचा पाक नाही करणार आहे, बिना पाकाचे आपले लाडू आहेत, त्यामुळे अजिबात काळजी करू नका। तुम्हाला लाडू वळायला सुद्धा अगदी सोपे जातील, सहजतेने लाडू तुमचा वळता येईल। हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो, त्यामुळे हा लाडू त्यावर असा उत्तम पर्याय आहे। आणि फिटनेस प्रेमींसाठी काहीतरी गोड पदार्थ हवा असेल तर हा मेथीचा लाडू त्यांच्यासाठी पण खूप छान आहे। इथे मी आता खारीक भाजत आहे। खारीक आपण काढून घेऊयात। मिक्स सीड्स घेतलेले आहे मी इथे, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, या सगळ्या सीड्स आहेत। आता आपल्याला डिंक हा थोडा थोडा असा करून तळून घ्यायचा आहे, कारण डिंक फुलतो आणि तो पूर्ण फुलेल इथपर्यंत आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे। डिंक मी काढून घेते आहे आणि इथे आता गव्हाचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ आपण एकत्र घेतलेलं होतं ते भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला तूप थोडंसं जास्त लागेल पीठ भाजताना, जसं लागेल तसं तुम्ही आवश्यकतेनुसार तूप घाला यामध्ये आणि छान मस्त एकत्र करून असं खरपूस असं भाजून घ्या। हे बघा, याचा छान असा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि पीठ पण आपलं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे। पीठ मी काढून घेते आहे। आता यामध्ये आपण हे 2 दिवस मेथी भिजत ठेवलेली होती ती आपण हलकीशी अशी भाजून घेऊयात। यामुळे मेथीतला जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होईल आणि मेथी भाजल्यामुळे बघा ही थोडीशी अशी पातळ होते, याला तूप सुटायला लागतं। त्यामुळे आता हे आपण सगळं एकत्र करू, त्यामुळे तेव्हा हे आपल्याला सगळं एकत्र करायला खूप सोपं जाईल, एकजीव होईल। गूळ पण मी यामध्ये घेतलेला आहे, तो किसून घेतल्यामुळे सगळं साहित्य अतिशय सहजतेने मिक्स होतं। आता हा लाडू मी वळून घेते, बघा खूप सोप्या पद्धतीने सहजतेने लाडू वळता येतो। हे बघा अशा प्रकारे। आता हे असंच आपल्याला सगळे लाडू छान मस्त असे वळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने लाडू तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान होतात। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।